तर भोरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात घटनेनंतर नसरापूर गावात कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ मोर्चा देखील काढणार आहेत। आरोपीला कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी बंद करण्यात आलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, खरतर अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण गावात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र या आरोपीला खरतर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या गावकऱ्यांची आहे। चंद्रशेखर, खरतर मेघना, खूप चीड आणणारी ही सगळी घटना आहे। पुण्याजवळील नसरापूर गाव आहे। या नसरापूर गावातील हा जो 60 वर्षीय नराधम भीमराव कांबळे नावाचा जो माथेफिरू आहे, या माथेफिरूने 4 वर्षाच्या चिमुरडीवरती तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। गावकरी आक्रमक झालेले आहेत। आज पुन्हा एकदा गावकऱ्यांनी गावबंदीची हाक जी आहे ती दिलेली आहे। गावकऱ्यांची एकच मागणी जी आहे ती हा जो आरोपी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या, ही मुख्य मागणी ही सगळ्या गावकऱ्यांची आहे। आपण पाहिलं तर पुण्याजवळील सातारा रस्त्यावरती हे भोर नसरापूर गाव आहे, भोर तालुक्यातील गाव आहे। काल रात्री गावकरी आक्रमक होत पुणे बेंगलोर हा जो मार्ग आहे तो अडवून धरला होता। ज्या पद्धतीने आपण या आरोपीची माहिती घेतली, यापूर्वी देखील या माथेफिरू आरोपीनं अशा काही घटना केल्याचं समोर येताना दिसत आहे। एकंदरीत या माथेफिरू जो आरोपी आहे यानं या चिमुरडीला घेऊन जातानाचा CCTV सुद्धा आता समोर आलेला आहे। एकंदरीत या सगळ्या घटनेनंतर शहरभर आणि परिसरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आरोपीवरती थेट फाशीची शिक्षा जी आहे ती करण्याची मागणी जी आहे ती आता सर्वसामान्य नागरिकांसह गावकऱ्याने केलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या सगळ्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून जो आहे तो उमटताना दिसत आहेत। राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या सगळ्या विषय समोर आलेल्या आहेत। आपण जर या संदर्भात आज गावकरी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। गावकऱ्यांनी आज एक मोर्चा जो आहे तो गावापासून पोलीस स्टेशन पर्यंत काढण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा सगळा मोर्चा नसरापूर मधून निघणार आहे। हा जो नराधम आरोपी आहे भीमराव कांबळे नावाचा, याची मनोवृत्तीच अशा पद्धतीची होती। यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना केल्याचं समोर आल्यानंतर या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला सजा आम्ही जी आहे ती देऊ अशी मागणी आक्रमक गावकरी सुद्धा या ठिकाणी करताना दिसत आहे। चंद्रशेखर, जसं आपण सांगितलं की हा जो आरोपी आहे भीमराव कांबळे हा माथेफिरू होता, काही त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर नजर ठेवणं खरंच गरजेचं होतं का, जेणेकरून ही जी घटना आज घडलेली आहे ती टाळता आली असती? चंद्रशेखर, नक्कीच या आरोपीचं जर आपण पाहिलं तर त्याचं वय 7 आहे, तर त्याची विकृती अत्यंत घाणेरडी आहे। 4 वर्षाच्या चिमुरडीला ज्या पद्धतीनं तो घेऊन जातानाचा CCTV समोर आला, याची माहिती आपण खोलात जाऊन घेतल्यानंतर या आरोपीच्या विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु नेमके गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत हे मात्र समोर आलेलं नाही। परंतु हा विकृत जो आहे तो अशा पद्धतीने यापूर्वी देखील कुणावरती अन्याय अत्याचार केलाय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। एकंदरीत आता गावकरी जे आहेत ते आक्रमक आहेत, संतप्त आहेत, त्याला ठेचून मारा अशी मागणी गावकरी करत आहेत। कारण 4 वर्षाची जी निष्पाप चिमुरडी आहे, या चिमुरडीला ज्या पद्धतीने यानं लैंगिक अत्याचार या चिमुरडीवरती सर्वप्रथम केला आणि त्यानंतर तिची हत्या केली, खरं तर अत्यंत अंगावर शहारे आणणारी सगळी घटना घडलेली आहे। आक्रमकपणा आपल्याला या ठिकाणी गावकऱ्यांचा दिसत आहे। गावकऱ्यांनी रस्ता रोको केला होता। पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। परंतु आता गावकरी एक जो हा खटला फास्ट कोर्टामध्ये चालवा आणि तात्काळ यावरती चार्जशीट बनवून या नराधम आरोपीला तात्काळ फाशी द्या ही आग्रहाची मागणी करताना दिसत आहेत। खर तर या आरोपीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर हा आरोपी अशा पद्धतीनं यापूर्वी देखील काही चिमुरडीवरती अन्याय अत्याचार केल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे। एकंदरीत या आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी मेघना या ठिकाणी समोर येताना दिसत आहे। नक्कीच धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.